जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या विजयाबद्दल संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे जत तालुका प्रमुख अंकुश होवाळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलीमभाई गवंडी, पप्पू मोगली, सौ तेजस्विनी वनमाने, प्रीती गायकवाड, दीपाली देवकुळे, स्नेहल हविनाळ, दर्याप्पा हविनाळ, अनिकेत मोटे, प्रमोद सावंत, संतोष चव्हाण, सुनंदा चव्हाण, नागेश मोटे, दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालिकेच्या नव्याने झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पॅनेल उभा केलेलं होतं. या पॅनेलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलीमभाई गवंडी आणि आमच्या वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवार हे जनतेच्या आशीर्वादासाठी आम्ही जत नगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निवडणूक खेळत असताना या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वच प्रभागातील नगराध्यक्षांनी जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. जनतेला ज्या पद्धतीनं मतदान द्यायचा अधिकार होता त्या अधिकारानुसार आम्हाला जो जनतेला शिवसेनेच्या वतीनं जो मतदानाचा कौल दिलेला आहे तो कौल आम्ही या ठिकाणी मान्य करतो आणि या पुढच्या काळामध्ये शिवसेना जोमानं कशी या जत नगरपालिकेमध्ये काम करेल यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक बरोबरीने घेऊन या तालुक्यात देखील येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती लढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयारी चालू केलेली आहे. या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते साहेब, आमचे जतचे संपर्क प्रमुख योगीजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या जत नगरपालिकेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती सर्वच उमेदवार या ठिकाणी अटीतटीची लढत केली. परंतु आमचे उमेदवार या ठिकाणी कामाच्या बाबतीमध्ये कमी पडलेले नाही, पण कोणत्या गोष्टीसाठी कमी पडलेले आहेत हे सर्व जतवासियांना माहीत आहे आणि तोच निकाल समोर आल्यामुळं आम्ही तो निकाल या ठिकाणी स्वीकार करीत आहोत आणि ज्या ज्या उमेदवारांना जत नगरपालिकेमध्ये नागरिकांनी निवडून दिलेले आहे त्यांच्या हातून चांगली कामं व्हावीत अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. जत नगर परिषदची निवडणूक आता झालेली आहे. मी शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर नगराध्यक्षपदावर व 15 नगरसेवक नगरसेविका ह्या नगरसेविकेसाठी हे उमेदवार आम्ही उभे केलेले होते. एकदम कमी वेळेत 4 ते 5 दिवसात आमचं पॅनल झालं. ते पॅनल आमचं होत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या. आमचे उमेदवार पळून घेऊन जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टीनं त्यांनी विरोधकांनी सगळे खटाटोप केले, परंतु आम्ही त्यात कुणालाही त्यांना यश येऊ दिलं नाही. शेवटचं ज्या वेळेला मतमोजणी मतदानाची ही प्रक्रिया होती, मतदानाच्या वेळेला सुद्धा आमच्या सर्व उमेदवारांना व मला सह चांगला प्रतिसाद होता. परंतु काही वेगवेगळ्या घटना घडल्यामुळं आमच्या उमेदवारांना कमी मतं पडलेली आहेत, मला कमी मतं पडलेली आहेत. याचा अर्थ असा नाही की आमचा पक्ष आम्हाला कुठं कमी पडला, आमचे पक्षाचे नेते कुठं कमी पडले, असं काही नाही. पक्षाच्या नेत्यांनी व पक्षांनी सुद्धा आम्हाला भरपूर ताकद दिलेली आहे. कमी वेळेत आम्हाला हे जे काय मतदान लोकांनी केलेलं आहे त्या लोकांचा आम्ही आभार मानतो व आमच्या मित्रपक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक व इतर पक्षाचे नगरसेवक जे कोण निवडून आलेले आहेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन भविष्यामध्ये शिवसेना जोमानं काम करेल, जत शहरात काम करेल, जत तालुक्यात काम करेल. ज्या काही विविध योजना शासनाच्या आहेत, जे मंत्री आमचे शिवसेने गटाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जी खाती आहेत त्या सर्व खात्याचा पाठपुरावा करून जत शहरातील
तालुक्यातील नागरिकांना ज्या ज्या काही सोयी सुविधा द्याव्या लागतात त्या सर्व सोयी सुविधा आम्ही शिवसेनेमार्फत देण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. लवकरच मी माझे सर्व नगरसेवक व जत शहरातील पत्रकार मंडळी या सगळ्यांना घेऊन जाऊन आम्ही एकनाथ शिंदे साहेब व सर्व मंत्रिगणांची भेट घेणार आहोत. मताची आकडेवारी पाहता आज प्रचाराची यंत्रणा आमची कशी होती आणि ऍक्च्युली मतमोजणी झाल्यावर आमचे आकडे काय झाले याचं आत्मपरीक्षण जनतेनं करावं. काही वेगवेगळ्या घटनेमुळे हे घडलेलं आहे. आम्ही असं म्हणत नाही आम्ही मतदारापर्यंत जाण्यात थोडं कमी पडलो असेल, परंतु असा याचा अर्थ नाही की आम्हाला दुजाभाव किंवा आम्हाला या भावनेनं बघाव करावं या उद्देशानं सर्वजण अटीतटीनं माझे सर्व नगरसेवक बंधू भगिनी अगदी जोमानं काम केलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रत्येक घरात कुठल्याही पक्षाचं पॉम्पलेट गेलं नसेल, परंतु आमच्या शिवसेनेचं पॉम्पलेट हे प्रत्येक घरात गेलेलं आहे. तर माझी सर्व मतदार बंधू भगिनींना ज्यांनी केलेत, थोडं काय वेगवेगळ्या घटनेमुळे मागलं तर आकडा गेला असेल आमचा, नाही तर पुढला तर आकडा गेला असेल, हा भाग वेगळा आहे. परंतु आम्ही सर्वस्वी आभारी आहोत, त्यांचं ऋणी आहोत. भविष्यात सुद्धा जत शहरातील जनतेचं व तालुक्यातील जनतेचं काम आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आमचे नेते अंकुश हिवाळे साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष बापू विभूते असतील, आमचे संपर्क योगेश जानकर असतील, या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जोमानं काम करू. जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही एक आश्वासन देतो. आज सर्व जिल्ह्याच्या शिवसेनेच्या तालुक्याच्या पक्षश्रेष्ठींना घेऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे सलीम भैया गौंडी यांना सर्वांना घेऊन आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घ्यायला जाणार आहोत आणि येणाऱ्या पुढील काळात आम्ही जत शहरासाठी त्यांच्याकडून ज्या सुविधा भेटतील त्या आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि जोमाने तुमच्या सेवेसाठी दिवस रात्र प्रयत्न करू एवढं आवाहन करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.